नमस्कार मित्रांनो, आपण LIC एजंटासाठी आवश्यक परीक्षा जी IRD एक्झाम आहे ती पास झालात. आपले LIC परिवारामध्ये हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला निश्चित आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपल्याला पुढे एजन्सी कशी करायची आणि आपला बिझनेस आपल्याला कसा मिळेल, ही शंका प्रत्येकाच्या मनात असते. तर आज आपण आपल्याला जी ही शंका आहे ही दूर करायची आहे आणि आपल्याला निश्चित आपला व्यवसाय हा कसा वाढेल आणि आपली एजन्सी ही चांगली कशा प्रकारे चालेल याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर मित्र हो, आपण सर्वप्रथम पास झाल्यानंतर आपल्याला काम कसं करायचं हा प्रश्न हा सर्वांना निर्माण होत असतो. तर LIC ही अशी एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये की तुम्हाला कुठल्याही व्यवसायाची कमतरता भासत नाही. देशातील सर्वात मोठ्या नंबर 1 संस्थेमध्ये तुम्ही पदार्पण केलेलं आहे आणि अशा संस्थेचे तुम्ही एक आधारस्तंभ झालेले आहात. आणि ह्या संस्थेत आता तुम्हाला किती पैसा कमवायचा हे तुम्हीच ठरवायचे. मित्र हो, LIC मध्ये दर वर्षाला जितक्या पॉलिसीज ह्या मागच्या वर्षाला झालेल्या असतील, मागच्या फायनान्शियल मध्ये झालेल्या असतील, त्याच्यापेक्षा 25 ते 30% जास्त पॉलिसी ह्या येणाऱ्या वर्षात होत असतात. तर ह्या पॉलिसी जास्त कशा होतील याच्यासाठी आपण हे प्रयत्न करायला हवेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या पॉलिसी ह्या कशा होणार आणि ह्या कुठून होणार. तर बऱ्याच वेळेला बऱ्याच माझ्या मित्रांना असा प्रश्न पडतो की आपण LIC एजन्सी तर पास झालो, आपण आपला वेळ दिला, आपण पैसा खर्चला, परंतु निश्चित आपण आपल्या एजन्सीमध्ये सक्सेस होणार का, हा प्रश्न बऱ्याच जणांना सतात असतो. काही लोकांना असं वाटतं की सर्व पॉलिसी अगोदर लोकांनी करून घेतल्या आहे, LICच्या सर्व पॉलिसी सर्व लोकांकडे आहेत, तर आपल्याला निश्चितप्रमाणे आता पॉलिसी मिळण्याची शक्यता खूप दुर्मिळ आहे आणि आपण जाणार कुणाकडे. दुसरा प्रश्न, काही लोकांना असं वाटतं की जर आपण 5 ते 10 वर्ष अगोदर LIC मध्ये आलो असतो तर निश्चित आपल्याला मोठा फायदा झाला असता आणि आपली एजन्सी ही सक्सेस झाली असती. काही लोक माझ्या मित्रांना असं वाटतं की आपण परीक्षा तर दिली, आपला वेळ दिला, परंतु आपले 1000 रुपये जी परीक्षा फीस असते, जी ट्रेनिंग फीस असते, ही वाया गेली, असं बऱ्याच माझ्या मित्रांच्या मनात ही शंका असते. तर ह्या ज्या शंका आहेत, या सर्व शंकांमधून आज आपण निश्चित रूपाने बाहेर येणार आहोत. तर मित्रो, मी सांगितलं त्याप्रमाणे की ज्या मागच्या फायनान्शियल इयरमध्ये जर का LICने 5000 पॉलिसी कंप्लीट केलेल्या असतील तर दुसऱ्या वर्षात LIC ही 6000 पॉलिसी करण्याचे उद्दिष्ट LIC ही घेत असते. तर या 6000 पॉलिसी कशा करणार हे आज आपण इथे पाहणार आहोत. तर मित्र हो, आपल्याला माहितच आहे की LIC हे एक ऋतूप्रमाणे चक्र आहे की जे चक्र सतत हे फिरत असतं, एक सायकल. आणि हे सतत हे फिरत असणार आहे. तर आपण आता बघूया इकडे की याच्यातून आपल्याला बिझनेस हा कसा मिळतो. तर सर्वप्रथम आपण बघूया की दर वर्षाला आपल्याकडे नवीन मुलांचा जन्म हा होत असतो. दर वर्षाला मृत्यूचं प्रमाण वाढतं. दरवर्षी नवीन पॉलिसीज मार्केटमध्ये येतात. दर वर्षाला ज्या पॉलिसी अगोदर आपण घेतलेल्या आहेत या पॉलिसी मॅच्युअर्ड होत असतात. आपल्याकडे अपघाताचं प्रमाण वाढतं. प्रत्येक व्यक्तीची वयोमानानुसार जोखीम वाढत असते. तर ह्या सर्व गोष्टीतून आपला बिझनेस हा 25 ते 30% हा निश्चित रूपाने वाढत असतो. तर जर 25 ते 30% आपला बिझनेस इकडे वाढतो आहे, ब्रांचचा जर बिझनेस वाढतोय, तर निश्चित तुमचा बिझनेस देखील याच्यामध्ये वाढत असतो. तर मित्र हो, हा 25 ते 30% बिझनेस कसा वाढतो आणि हा बिझनेस कुठून येणार हे आपण इथे पाहणार आहोत.
तर मित्र, सर्वप्रथम आता तुम्ही LIC साठी एजंट झालात, तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आता आपल्याला सर्वप्रथम की एक LIC साठी आजपासून सेपरेट डायरी, तुम्हाला ही नोंद वही ही तुम्हाला करायची आहे. ही नोंद वही तुम्ही आताच खरेदी करा आणि ह्या नोंद वहीमध्ये A, B, C आणि D असे 4 कॅटेगरी ह्या आपल्याला करायच्या आहेत. 4 वेगवेगळे पेजेस तुम्ही करू शकता किंवा 4 वेगवेगळ्या डिव्हिजन तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तर हे 4 वेगवेगळ्या डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे की जी आपल्याला आपली पॉलिसी कुठून आणि कशी होणार. तर सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्या घरात कुणाचा तरी लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा किंवा कुठला तरी फंक्शन आपण करणार आहोत असं एक निश्चित करा. फॉर एक्झाम्पल करायचं नाही असं आपण की जर आपल्या घरात लग्न होणार असेल, जर आपल्याकडे कोणाचा वाढदिवस होणार असेल तर आपण किती लोकांना आमंत्रित करू, एक फॉर एक्झाम्पल तयार करा, एक डोक्यामध्ये फीड करा की आपल्याकडे असं असं कार्य होत आहे आणि ह्या कार्यासाठी आपल्याला किती लोकांना आमंत्रित करायचं आहे. याच्यामध्ये असा विचार करू नका याच्यात की हा जवळचा हा दूरचा असा नाही. जितके लोक तुम्हाला आठवत असतील त्याच्यामध्ये 500, 1000, 2000, 5000, 10,000 जितकी यादी तुमची मोठी असेल तितका तुमचा व्यवसाय हा जास्त होणार आहे. कारण LICचा व्यवसाय हा जितकी तुमची लिस्ट मोठी तितका व्यवसाय तुमचा हा जास्त असणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे की जितकी मोठी यादी तुम्हाला बनवता येईल तेवढी लिस्ट तुम्ही मोठी तयार करू शकता. तर मित्र, एक आपण फॉर एक्झाम्पल आपण इथे घेत आहोत की समजा तुम्ही 500 लोकांची लिस्ट ही तुमच्या घरामध्ये लग्न कार्य आहे आणि याच्यासाठी 500 लोक तुम्ही हे वेगळे केलेले आहेत. तर ह्या 500 लोकांमधून आपल्याला आपला व्यवसाय कसा करायचा हा एक फंडा याच्यातून आपण शिकणार आहोत. तर मित्र, 500 लोक ही आपली पहिली जी लिस्ट असणार आहे हिच्यामध्ये टोटल संख्या जी 500 लोक आपण इथं नोंद करणार आहोत. बी मध्ये ह्या 500 पैकी अतिशय जवळचे माझे नातेवाईक, माझे मित्र, माझे फॅमिली मेंबर याच्यातून 50 लोक आपण इकडे वेगळे करणार आहोत. सी मध्ये की जे माझे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत, थोडे दूरचे नातेवाईक आहेत, थोडे दूरचे मित्र आहेत, याच्यातून सी मध्ये आपल्याला 100 लोक वेगळे करायचे आहेत. आणि डी मध्ये आपल्याला उर्वरित 350 लोक हे वेगळे करायचे आहेत की जे माझे ओळखीचे आहेत, जे माझ्या नात्यातले आहेत, जे माझे मित्र कंपनीतले आहेत, असे 350 ची कॅटेगरी ही डी मध्ये. तर मित्र, 500 लोकांपैकी आपण बी मध्ये 50 लोक वेगळे काढलेले आहेत, सी मध्ये 100 काढले आणि डी मध्ये 350 काढलेले आहेत. तर बी मध्ये आपण 50 लोक जे आहेत ते आपले तुमच्या अतिशय जवळचे आहेत की जो एक तुमचा भाऊ आहे, तुमची बहीण आहे, तुमचा पाहुणा आहे, जो तुमचा अतिशय जवळचा मित्र आहे की जो तुमच्या शब्दाला निश्चितपणे किंमत देणार आहे. तर यांना जर का तुम्ही सांगितलं की मी LICची एजन्सी घेतलेली आहे आणि मी LICचा व्यवसाय सुरू केलेला आहे, अतिशय खूप चांगले चांगले प्लॅन्स आहेत, तर हा प्लॅन्स मला तुम्हाला सांगायचा आहे, अतिशय बेस्ट प्लॅन आहे, मी त्याचा स्टडी केला, तर हा प्लॅन मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तर मला तुम्ही तुमची अपॉइंटमेंट द्या. तर 50 लोकांपैकी निश्चित तुम्हाला मी सांगू इच्छितो की 20 लोक तुमचं ऐकणार, की जे 20 लोक तुमच्याकडून पॉलिसी घेऊ इच्छितात. दुसरी कॅटेगरी आहे सी मध्ये जे आहेत तुमचे नातेवाईक आहेत पण थोडे लांबचे मित्र आहेत पण थोडे लांबचे. तर सी मधले हे जे लोक आहेत यांच्यापर्यंत तुम्हाला पहिल्या 3 महिन्यात पोहोचायचंय की ह्या 3 महिन्यात पोहोचल्यानंतर याच्यातून तुम्हाला 30 लोक ही पॉलिसी निश्चित स्वरूपात देणार आहेत. तर त्यांना तुम्ही हे सांगायचं आहे की माझ्याकडे LIC एजन्सी आहे आणि असे प्रॉडक्ट आमच्याकडे आहेत, तर निश्चित 100 पैकी 30 लोक तुम्हाला इकडे पॉलिसीसाठी होकार देणार.
राहिलेली कॅटेगरी डी. तर डी मध्ये आपण हे 350 लोक अजून आपल्याकडे ब्लँक आहेत. तर यांच्यापर्यंत आपल्याला उरलेल्या आपल्या आर्थिक वर्षात किंवा माझ्या LIC एजन्सी वर्षामध्ये या 300 लोकांपर्यंत मला पोहोचायचे आणि त्यांच्यापर्यंत मला माझे प्रॉडक्ट हे सांगायचे. तर 350 पैकी मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो याच्यात की 50 पॉलिसी तुम्हाला निश्चित हे लोक देणार आहेत, की फक्त त्यांच्यापर्यंत तुमची पॉलिसी पोचायला पाहिजे आणि तुमचं नॉलेज आणि तुमचं पॉलिसीबद्दल अपडेट हे या व्यक्तींपर्यंत पोचायला पाहिजे. निश्चित लोक तुम्हाला याच्यातून 50 पॉलिसी देतील. तर आपण कॅल्क्युलेशन करूया की हे जे 20 लोक आहेत, पहिले 20 लोक यांच्यापर्यंत आपल्याला हे पहिल्या महिन्यात पोहोचायचे. एजन्सी घेतल्यापासून 30 दिवसापर्यंत आपल्याला ह्या लोकांपर्यंत पोहोचायचे. तेव्हा तुम्हाला 50 पैकी 20 पॉलिसी याच्यातून मिळतील. जर 20 पॉलिसी तुमच्या इथे मिळाल्या, ह्या 20, या 30 आणि ही 50, टोटल झाली 100 पॉलिसी. 100 पॉलिसी जर का तुम्ही एका वर्षात करू शकता तर निश्चितपणे तुम्ही पुढच्या वर्षाला 125 पॉलिसी, 150 पॉलिसी, 200 पॉलिसी, जेवढ्या पॉलिसी तुम्ही ठरवाल तेवढ्या पॉलिसी तुम्ही निश्चितपणे ठरवू शकता. राहिला प्रश्न आता उत्पन्नाचा म्हणजे कमिशनचा, की याच्यातून आपल्याला कमिशन किती मिळणार. तर मित्र हो, याच्यामध्ये तुमच्या पॉलिसीची तिकीट साईज किती आहे, 10,000, 15,000, 20,000, 25,000, जितकी पॉलिसीची तिकीट साईज मोठी तितकं तुमचं कमिशन हे जास्त. तर तुम्ही आजच ठरवू शकतात की मला ह्या वर्षाचा चेक हा 2 लाखाचा हवा आहे, 5 लाखाचा हवा आहे का 10 लाखाचा हवा आहे. ज्याच्याकडे जितकी लिस्ट मोठी, जेवढी प्रॉस्पेक्टिंग लिस्ट मोठी, जेवढी नातेवाईकांची संभाव्य ग्राहकांची यादी लिस्ट मोठी, तितकं कमिशन ही व्यक्ती जास्त स्वरूपात ही कमवू शकते. म्हणजे तुम्ही आजच निश्चित करा की माझ्याकडे 1000 लोकांची लिस्ट आहे. कोणी जर ठरवलं माझ्याकडे 2000 लोकांची लिस्ट आहे, कोणी सांगितलं 5000 लोकांची माझ्याकडे लिस्ट आहे. की ज्या व्यक्तीकडे मी सांगू इच्छितो 5000 लोकांची लिस्ट ज्या व्यक्तीकडे आहे, की ती व्यक्ती वर्षाला चालू प्रथम वर्षात फायनान्शियल इयरमध्ये आज तुम्ही एजन्सी घेतली आणि इथून एका वर्षात मी सांगू इच्छितो की 10 लाख रुपये कमिशन चा चेक तुम्ही आजच घेऊ शकता. तर ही आहे LICची ताकद. तर मित्र हो, तर ह्या प्रवाहात तुम्ही कशा प्रकारे यायचं आणि किती दिवसात यायचं आणि आपला व्यवसाय किती दिवसात सुरू करायचा हे तुम्ही आजच निश्चित करा आणि आजच आपला चेक हा लिहून ठेवा आणि ह्या चेककडे तुम्ही दररोज पाहत चला की माझा बिझनेस हा किती होत आहे आणि ह्या महिन्याला मला किती कमिशन मिळालं. निश्चित तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि ज्या वेळेला तुमचं आर्थिक वर्ष कंप्लीट झालेलं असेल, तुमचं एजन्सी एंड कंप्लीट झालेला असेल, तुम्ही जो फिगर ठरवलेला असेल त्या फिगरचं कमिशन तुम्हाला निश्चितपणे मिळेल असं मी छाती ठोकपणे सांगू शकतो. फक्त याच्यामध्ये आहे की स्वतःची तुमची इच्छाशक्ती आणि मला काम किती करायचं, माझी इच्छाशक्ती किती आहे याच्यावर हे सर्व अवलंबून आहे. तर धन्यवाद मित्र हो, की आजचं जे सेशन हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मी समजवलेलं आहे. हे तुम्हाला कसं वाटलं, जर निश्चितप्रमाणे तुम्हाला योग्य वाटलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.